विचार करा, शाळेचा एक सामान्य दिवस आणि एक हुशार विद्यार्थिनी मधूनच गायब होते. ती कुठे गेली कुणालाच काही माहीत नाही. तिच्या गायब होण्यामागे एक असं भयानक सत्य दडलं होतं जे एका कुटुंबाला कायमचं उद्ध्वस्त करणार होतं. हा तपास सुरू झाला होता एका साध्या मिसिंग पर्सन केसने, पण त्याचा शेवट झाला एका धक्कादायक खुनाच्या कबुली जबाबाने. 19 डिसेंबर 2018 हे शब्द आहेत अयानाच्या आईचे, आणि या एका वाक्यात त्यांच्या मनातली भीती, गोंधळ आणि असहाय्यता स्पष्ट दिसते. त्यांची मुलगी अचानक गायब झाली होती. जणू काही ती खरंच हवेत विरून गेली होती. आणि इथूनच सुरू झाला तो वेदनादायी शोध, ज्याचा शेवट खूपच धक्कादायक होता. चला तर मग या प्रकरणाच्या खोलात जाऊया. आधी जाणून घेऊया की ही अयाना सोयर होती तरी कोण आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. तर अयाना फक्त 16 वर्षांची, अभ्यासात एकदम हुशार, कायम A ग्रेड मिळवणारी विद्यार्थिनी. पण या सगळ्याच्या मागे ती एक खूप मोठं रहस्य लपवून होती. ती 5 महिन्यांची गर्भवती होती. कल्पना करा, एवढ्या लहान वयात तिच्यावर किती मोठं ओझं असेल. पोलिसांना फक्त एकच सुगावा मिळाला, CCTV फुटेज. त्यात अयाना शाळेतून बाहेर पडताना दिसली. ती ज्या गाडीत बसली ती व्यक्ती तिला ओळखणारी असावी असं वाटत होतं. पण नेमकं तेच दृश्य कॅमेऱ्याच्या पलीकडे होतं, आणि त्यानंतर अयानाला कुणीही कधीही पाहिलं नाही. तर मग तपास सुरू झाला. पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे मिळाले, पण ते त्यांना एका अशा दिशेने घेऊन गेले जी पूर्णपणे चुकीची होती. पहिले 48 तास कुटुंबासाठी प्रत्येक क्षण भीतीने भरलेला होता. पोलीस सुरुवातीला याला घरातून पळून जाण्याचा प्रकरण समजत होते, पण मग 21 डिसेंबरला एक अशी गोष्ट घडली जिने तपासाची दिशाच बदलून टाकली. अयानच्या आईला तिच्या लॅपटॉपवर एक गुप्त डायरी सापडली. इथेच पोलीस आणि कुटुंब यांच्या विचारात जमीन आसमानाचा फरक होता. पोलिसांना वाटत होतं की ती गर्भधारणेमुळे आईशी भांडून पळून गेली असावी, पण कुटुंबाला खात्री होती, नाही, त्यांची मुलगी असं काही करणार नाही. नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय. आणि त्या डायरीमुळे एक नवीन गूढ समोर आलं. त्यात वारंवार एका नावाचा उल्लेख होता, जोसे. कोण होता हा जोसे? या सगळ्या प्रकरणामागे त्याचाच हात होता का? पोलिसांसमोर आता एकच प्रश्न होता, हा रहस्यमय जोसे आहे तरी कोण? पोलिसांचा पहिला संशय गेला कमार हम्फ्रे नावाच्या एका शेजाऱ्यावर, कारण अयानासोबत त्याचे पूर्वी संबंध होते. पण इथे एक मोठा पण होता. ज्या दिवशी अयाना गायब झाली त्या दिवशी तो शहरातच नव्हता, आणि त्याच्याकडे याचा पक्का पुरावा होता. म्हणजे तपास पुन्हा एकदा शून्यावर आला. आणि मग तपासाला एक असं वळण मिळालं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. संशयाची सुई आता कुटुंबातीलच एका व्यक्तीकडे वळली होती, अयानचा काका जॉनथन क्विल्स. ते जोसेचं गूढ अखेर उलगलं. अयानाच्या बहिणीने सांगितलं की जोसे हे दुसरं तिसरं कुणी नसून त्यांच्या अंकल जॉन म्हणजे जॉनॅथन क्विल्ससाठी वापरलेलं एक कोडनेम होतं. ज्याच्यावर कुटुंबाचा विश्वास होता तोच आता संशयाच्या भोवऱ्यात होता. जेव्हा पोलीस पहिल्यांदा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा जॉनथन एकदम शांत होता. तो खूप मदत करण्याचा आव आणत होता. तो म्हणाला, आम्हाला कळलं असतं ती कुठे आहे तर आम्हीच तिला आधी घरी आणलं असतं. पण या शांत चेहऱ्यामागे एक भयानक सत्य लपलेलं होतं. पण पोलीस हुशार होते. त्यांना त्याच्या वागण्यात काहीतरी विचित्र जाणवत होतं. तो अयानाबद्दल अशा काही गोष्टी सांगत होता ज्या एका काकाला माहीत असणं शक्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अयाना गायब झाल्यानंतर तो अचानक शांत झाला होता, आणि यामुळेच पोलिसांचा संशय वाढत गेला. आणि आता आपण त्या क्षणाकडे आलो आहोत जिथे हे प्रकरण हरवलेल्या व्यक्तीचं न राहता एका भयंकर हत्येचं प्रकरण बनलं. हा धक्कादायक खुलासा केला जॉनथनच्या सख्ख्या भावाने. त्याने पोलिसांना सांगितलं की अयाना गायब झाल्यानंतर जॉनथनने त्याला फोन केला होता आणि फोनवर कबूल केलं होतं की अयाना गर्भवती असू शकते, ती कदाचित त्याचीच मुलगी आहे आणि त्याला आता त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची आहे. आणि त्याने फक्त हत्या कबूलच केली नाही तर ती कशी केली हे सगळं तपशीलवार सांगितलं. अयानला शाळेतून बाहेर कसं बोलावलं, तिला एका निर्जन ठिकाणी कसं नेलं आणि तिथे तिची गोळी झाडून हत्या कशी केली. इतकंच नाही तर तिचा मृतदेह कचराकुंडीत टाकल्याचंही त्याने सांगितलं. पण या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणारा पुरावा अजून यायचा होता. तुरुंगात असताना एका कैद्याशी बोलताना जॉनथनचा आवाज रेकॉर्ड झाला, आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने स्वतःच्या तोंडून हत्येमागचं कारण सांगितलं. त्याच्याच आवाजात त्याचाच कबुली जबाब. $1.5 मिलियन एवढा प्रचंड खर्च करून पोलिसांनी 3 आठवडे एका विशाल कचराभूमीवर शोध घेतला, पण दुर्दैवाने अयानाचा कोणताही मागमूस सापडला नाही. त्या कुटुंबाला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची संधीही मिळाली नाही. आता कहाणी पोचली कोर्टात,
आणि इथे एक सगळ्यात मोठं आव्हान होतं, मृतदेह नसताना खुनाचा गुन्हा सिद्ध करणं. कोर्टात दोन्ही बाजू समोरासमोर होत्या. एका बाजूला होता सरकारी पक्ष, ज्यांचा सगळा भर होता जोनाथनच्याच कबुली जबाबांवर. तर दुसऱ्या बाजूला होता बचाव पक्ष, ज्यांचा एकच मुद्दा होता, मृतदेह कुठे आहे, हत्येचं शस्त्र कुठे आहे, कोणताही भौतिक पुरावा नाहीये. आणि अखेर निकाल आला, दोषी. मृतदेह नाही, हत्येचं शस्त्र नाही, काहीही भौतिक पुरावा नसतानाही ज्युरीने जोनाथन क्विल्सला दोषी ठरवलं. त्याचेच शब्द त्याच्याविरुद्ध सर्वात मोठा पुरावा ठरले. त्याला अयाना आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं. आणि मग शिक्षा सुनावण्यात आली, पॅरोलच्या शक्यतेशिवाय सलग 3 जन्मठेप. याचा सरळ अर्थ होता, तो आपलं उरलेलं आयुष्य तुरुंगातच घालवणार आहे. शेवटी कायदेशीर लढाई तर संपली, पण एका कुटुंबासाठी दुःख कधीच संपणार नाही. अयानाच्या आईचे हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की या सगळ्या कायदेशीर गुंतागुंतीच्या पलीकडे एका आईने तिची मुलगी गमावली होती, आणि तीही अशा व्यक्तीच्या हातून ज्याच्यावर तिने आणि तिच्या मुलीने डोळे झाकून विश्वास